हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला माझ्या गार्डनचा छोटासा टूर देते आहे। त्यानंतर मला थोडीशी क्लीनिंग पण करायची आहे। आता गुढीपाडवा पण जवळ येतो आहे, त्याच्यामुळे मी थोडी करून अशी घराची क्लीनिंग करून घेणार आहे। त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला छोटंसं माझं गार्डन पण दाखवून देऊया। तर मला आता बेडरूमची क्लीनिंग करायची आहे। तर सर्वात आधी मी जाडे वगैरे काढून घेणार आहे, त्याच्यानंतर मी बाकीची क्लीनिंग करून घेणार आहे। गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो। गुढीपाडव्याच्या आधी स्वच्छता करण्यामागे बरेच जणांची काही वेगवेगळी कारणे असू शकतात। मी पण गुढीपाडव्याच्या आधी थोडीफार ही क्लीनिंग करतच असते। जसे की आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असेल तर आपण घर स्वच्छता ही करतच असतो। त्याच्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात आपण आपले घर स्वच्छ क्लीन करूनच करूया असं मला वाटते। त्याच्यामुळे घराची स्वच्छता ही थोडीफार केलीच पाहिजे। स्वच्छ घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते, त्याच्यामुळे आपले मन पण आनंदी आणि प्रसन्न राहत असते। यावेळेस हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झालेली असते, त्याच्यामुळे आपण थोडीफार ही स्वच्छता करतच असतो। आपले ब्लँकेट्स वगैरे सगळे धुवून वाळवत घालून ते नंतर आपण ठेवत असतो। अशी काही लोकांची धार्मिक श्रद्धा पण असते की ज्या घरामध्ये स्वच्छता आणि टापटीपणा असते त्या घरामध्येच लक्ष्मीचे वास असे म्हणतात। त्यामुळे बरेच जण आधीपासून गुढीपाडव्याच्या पूर्वी साफसफाई ही करतातच। इथे आता माझी क्लीनिंग पण करून झालेली आहे, तर म्हटलं आता बेडशीट पण चेंज करून घेऊया, कारण आपण एवढी सारी क्लीनिंग केल्यानंतर बेडशीटवर पण धूळ पडलेली असते। तर मग मी ही बेडशीट पण आता धुवायला टाकून देणार आहे। सोबतच इथे मी आता कपड्यांची अलमारी पण थोडीफार सेट करून घेते आहे। त्यावरची धूळ वगैरे मी साफ करून घेणार आहे आणि कपडे हे जसेच्या तसे तिथेच ठेवून देणार आहे। तर इथे आता माझी बेडरूमची क्लीनिंग ही कंप्लीट झालेली आहे आणि मी बेडशीट पण चेंज करून ती पण छान लावून घेतलेली आहे। त्यानंतर मला हॉलची पण क्लीनिंग करणार आहे, पण ते मी आज करणार नाही, ते मी उद्याच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।